आज बनवणार आहे आपण साबुदाण्याची खिचडी। साबुदाणा 3 पाण्याने छान धुवून टाकलेला आहे। आता तो 2 तासासाठी भिजत ठेवते। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। साबुदाण्याच्या खिचडीसाठी लागणारे साहित्य: 2 तास भिजलेला साबुदाणा, आलूचे काप, काळी मिरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची थोडी बारीक केलेली, शेंगदाण्याचा कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट, संधे मीठ आणि चवीपुरती साखर। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये टाकूया जिरं, जिरं छान परतून घ्यायचं। हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची। कढीपत्ता, छान परतून घ्यायचं मंद आचेवर। बारीक केलेले काप, आलू शिलून बारीक केलेले काप, छान परतून घ्यायचं। त्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं। पूर्ण मीठ टाकलं तर आलू पूर्ण मीठ शोषून घेतात आणि आलूचे फोड जे आहेत ते खारट लागते, म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आलू शिजेपर्यंत आणि नंतर साबुदाण्यासोबत मीठ टाकायचं। चवीपुरती साखर, आलूला थोडा वेळ शिजू द्यायचं। झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आलू छान शिजू द्यायचे। आपण चेक करून पाहूया आलू शिजले का। आलू थोडेसे शिजायचे बाकी आहे, ते आता साबुदाण्याबरोबर शिजून जाईल। आता यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकूया। शेंगदाणा कूट, मीठ राहिलं होतं ना अर्धा पण टाकलेलं ते मीठ,
काळी मिरी, दरदरा पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की ते किती छान मोकळी झालेली आहे आणि नरम पण. आणि काळी मिरी असल्यामुळे चवीला पण खूप सुंदर लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किती मोकळी दिसते ना, मोकळी आणि नरम. मेन म्हणजे नरम महत्त्वाचं आहे. 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. आपली खिचडी तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपली खिचडी किती सुंदर दिसत आहे आणि खुली खुली अशी मोकळी आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. मस्त खा, स्वस्त रहा.